हा मुख्य रस्ता आहे आणि हा मुख्य रस्ता सोडून रस्त्याच्या किती आतमध्ये हा बोर्ड आहे बघा. हे बघा इथे समृद्धी महामार्गाचं बोर्ड. समृद्धी महामार्ग 250 मीटर त्या कोपऱ्यात आहे की समृद्धी महामार्गाचे वरण लवकर लक्षात येत नाही आणि इथे गाड्या बघा अशा फिरत राहतात कंटिन्यूस. कन्फ्युजन होतं इथे नक्की समृद्धी महामार्गाचे कुठे जावं कुठे नाही. कारण 20-22 किलोमीटरच्या अंतरात फक्त 2च ठिकाणी बोर्ड लागलेले आहे आणि हे गाडी देखील फिरत आहे. यांना देखील ॲक्च्युली समजत नाही कुठे जायचे ते. तिथे थांबले, परत वरण येतला, परत थांबलेत. तर फक्त प्रश्न एकच आहे की माझी वडापासून इथपर्यंत समृद्धी महामार्ग सुरू होऊन आज जूनपासून साधारणतः 6 महिने झालेत. मग 6 महिन्यात पूर्ण 6 महिन्यात कुठेही असे बोर्ड का लावले नाही माझी वडापासून की बाबा तुमचा समृद्धी महामार्गाचं वळण 20 किलोमीटर पुढे 15 किलोमीटर पुढे असे बोर्ड लावण्यात का आलेले नाही, हा एक छोटासा प्रश्न आहे. नमस्कार, मी योगेश आत्मा आंबावले. आजचा स्पेशल व्हिडिओ फक्त जे ठाणे किंवा मुंबईहून समृद्धी महामार्गाने प्रवास करतात, नॅशनल हायवे 3 म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 3 जे प्रवास करतात, ठाण्याहून किंवा मुंबईहून येतात त्यांच्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ आहे. या सकाळी गाडी माजीवाड्यावरनं निघालेलो आहे आणि अचानक इथपर्यंत प्रवास केल्यानंतर मला असं वाटलं हा व्हिडिओ बनवावा म्हणून मी बनवत आहे. खरंच हा तुम्ही पाहू शकता, हा जो प्रवास आहे हा इकडून ठाणे मुंबईहून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत आणि मी पार माजीवाड्यापासून प्रवास केला आहे. इथे येईपर्यंत हे वडप्याच्या ठिकाण आहे. इथे वडपे आणि इथे येईपर्यंत साधारणतः 20-22 किलोमीटरमध्ये कुठेही अशा प्रकारचा बोर्ड, नाशिक सरळ आणि नागपूर 2 किलोमीटर अंतरावर आहे, अशा प्रकारचा बोर्ड इतरत्र कुठेही मला दिसलेला नाही आहे. फक्त या एकाच ठिकाणी दिसलेलं आहे, ज्या ठिकाणी इथे वडपेचा ब्रिज चालू आहे. माजीवाडा ते वडपे जे 8 पदरीच्या रस्त्याचे कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी जो ब्रिज जिथनं सुरू होतो वडप्याच्या त्या ठिकाणी हा बोर्ड फक्त काहीतरी राहिलेला आहे. म्हणजे एकंदर 20-22 किलोमीटरचा पूर्ण पट्टा मी पार केला आहे. त्याच्यानंतर कुठे हा पहिला बोर्ड पाहायला भेटला नागपूरसाठी वरण. तर हा स्पेशली व्हिडिओ मुंबई ठाण्याहून जे येतात त्यांच्यासाठी की बाबा इथे लक्ष ठेवा आणि अशा ठिकाणी मधोमध आहे रस्त्याच्या, तुम्ही जर एका बाजूने चालत असाल तर तुम्हाला दिसेल. यानंतर आता मी माझा जो रस्ता आहे तो भिवंडी जो जुना आग्रा रोड आहे चामेचा मार्ग तिकडून येतो. आज कामानिमित्त एका गेलो होतो, माजीवाड्यामुळे आलो होतो. तर आता इथून पुढे जे आहे मी तुम्हाला एक जो बोर्ड आहे तो डायरेक्ट पुढे लागलेला आहे. इथून 1 किलोमीटर अंतरावरचा जो जिथे या वडपेच्या ब्रिजचे काम चालू आहे, ब्रिजचं काम जिथे संपतो तिथे एक फक्त 1 किलोमीटर अंतर समृद्धी महामार्ग असं लिहिलेलं आहे. आणि समृद्धी महामार्गाचे वळण घ्या म्हणजे असं काय लिहिलं ॲरो दाखवलं आहे. तो बोर्ड देखील मी तुम्हाला आता दाखवतो. 1 किलोमीटर अंतरावरचा फक्त, म्हणजे एवढ्या 20-22 किलोमीटरच्या अंतरा फक्त 2 बोर्ड आहेत, एक या ठिकाणी आणि एक पुढे. तर तो पुढचा बोर्ड दाखवतो आता. तर बघा आत्ता मी जिथे उभा हा ब्रिजचे काम सुरू आहे वाडप्याचे आणि मागे जे ते माजीवाडावरनं जेव्हा आपण सुरुवात आहे जिथे हा ब्रिज संपतो त्या ब्रिजच्या एक्झॅक्टली समोरच इथे बोर्ड लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता समृद्धी महामार्गाजवळ. पुणे 7-8 दिवसापूर्वी इथे वरती होता, तो आता खाली पडलेला आहे. तर इथून तुम्ही समृद्धी महामार्गाची 2च बोर्ड आहेत. एक डायरेक्ट ब्रिज सुरू होतो त्या ठिकाणी, त्यानंतर दुसरा बोर्ड जो होतो त्या ठिकाणी आता खाली पडला आहे. अदरवाईज हा वरती होता बोर्ड. म्हणजे 20 ते 22 किलोमीटरच्या जो टप्पा आहे त्यामध्ये फक्त 2च ठिकाणी बोर्ड लागले समृद्धी महामार्गाचे वळण कुठे यावे ते. आणि इथे कधी कधी सकाळच्या वेळी बघा इथं रस्ता रुंद आहे आणि त्या तिथे ही गाडी उभी आहे KA13. या गाडीमध्ये तिकडून गाड्या येतात, त्यांना हा बोर्ड दिसेनाचा होता. आणि काल पण इथे एक गाडी होती, म्हणजे एकंदर इथे नेहमी गाड्या उभ्या राहतात ज्यामुळे हा बोर्ड दिसत नाही. समृद्धी महामार्गाचे एकंदरीत फक्त 2 बोर्ड आहेत. सावकाश 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 सिग्नल देता येत नाही का त्याला. ॲक्च्युली बघा आता वेळेला प्रॉब्लेम काय, ही गाडी इथे उभी आहे मग हा प्रॉब्लेम झालेला आहे. इथे ॲक्च्युली गाड्या लावूच नाही आणि कोण लक्ष द्यायला, एकदम छोटी जागा आहे, वळणच नाही तिथे. आणि हा समृद्धी महामार्गाचा वळण इथे खाली पडलेला आहे आणि 7-8 दिवस झाले हा बोर्ड इथे खाली पडलेला, वरती काय लागत नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठकडे शिवक्षेत्र मराठेपाडा इथे जाणारा रस्ता देखील इकडे असो. तर फक्त 2 बोर्ड. आणि आता मी तुम्हाला पुढे दाखवतो वळण कुठे येते समृद्धी महामार्ग. यानंतर फक्त पुढे 250 मीटर अंतरावर समृद्धी महामार्ग असं एक बोर्ड लावलेला, तो बोर्ड देखील दाखवतो. चला एकंदरीत काय तर 2 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आपण 2 बोर्ड पाहिले समृद्धी महामार्गासाठीचे. एक वडपेचा जो ब्रिज मुंबई साईडने सुरू होतो त्या ठिकाणी आणि दुसरा जो वडपेचा ब्रिज जिथे संपतो त्या ठिकाणी. तिथनं पुढे आल्यावर
शांग्रिया रिसॉर्टच्या समोर एक बोर्ड लागला तुम्ही पाहू. हा मुख्य रस्ता आहे आणि हा मुख्य रस्ता सोडून रस्त्याच्या किती आतमध्ये हा बोर्ड आहे बघा. हे बघा इथे समृद्धी महामार्गाचा बोर्ड. समृद्धी महामार्ग 250 मीटर. ॲक्च्युली हा बोर्ड बघा तारा लावून कसं हे केलं आहे कुणी केलं. हा बोर्ड इथे बाजूला होता मध्ये आणि तो या गाड्या तुम्ही पाहू शकता का मध्ये उभ्या असतात किंवा रस्ता सोडून बाजूने येतात तर तो बोर्ड पडलेला होता. त्यानंतर कुणीतरी आणून इथे खाली ठेवलं जमिनीवर. तर अजून एका कोणी व्यक्तीने किंवा कोणी असो ना तो बोर्ड वरती लावला आहे समृद्धी महामार्ग 250 मीटरवरून. पण हा मुख्य रस्ता सोडून हा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर गाड्या जेव्हा जातात सरळ बघतील का या कोपऱ्यात समृद्धी मार्ग 250 मीटरचा बोर्ड बघतील. याचा रस्ता एवढा मोठा खुला आहे ना इथे काहीतरी करायला पाहिजे. एक पुढे मुख्य बोर्ड लावलेला मोठा खांबा उभा आहे ते नाशिक आणि नागपूर लिहिलेलं आहे. नागपूरसाठी वळण देखील दाखवले नाशिकसाठी सरळ आहे आणि 250 मीटर डायरेक्ट वळण आहे. वळणावर देखील असे एका बाजूला असा बोर्ड आहे जिथनं वळण आहे तिथे एक्झॅक्टली जाताना दिसत नाही. थोडा आतमध्ये वळण लावले जिथे छत्रपती संभाजीनगर नाशिक इगतपुरी किती किलोमीटर आहे ते. तर तिथे देखील मी तुम्हाला घेऊन जातो आता दाखवतो. तो देखील लवकर लक्षात येत नाही बोर्ड. त्यामुळे बहुतांश गाड्या आहे ना सरळ जातात आणि पुढे गेल्यावर पुन्हा मागे येतात. तिथे थोडी दिशाभूल होते. तर तिथे आता पुढे दाखवतो इथून 250 मीटर अंतरावर. आणि सरतं शेवटी हे आहे समृद्धी महामार्गाचे वळण आणि या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे. तिथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम सुरू आहे आणि त्या बोर्ड लागले समृद्धी महामार्गाचे वळण इथे. म्हणजे जेव्हा तुम्ही आपण मागून येतो मागे आपण बोर्ड पाहिले त्या ठिकाणी तिथून पुढे आल्यावर हे समोर समृद्धी महामार्गाचे वळण लवकर लक्षात येत नाही आणि बऱ्याचशा वेळेस इथे दिशाभूल होते. मुंबई नाशिक महामार्गावर जोडणार ब्रिज 6-7 महिन्याला काम बंद येतं तेव्हा पूर्ण काम. तर मी तिथे बोर्ड लावलेलं आहे. मी त्या ठिकाणी आता तुम्हाला घेऊन जातो तिथे दाखवतो काय. तर बघा आता तिथे बोर्ड दाखवला आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या ठिकाणी बोर्ड लावला आहे. त्यानंतर डायरेक्ट बोर्ड जो आहे तो या ठिकाणी आणि हा बोर्ड जो आहे तो एका अशा कोपऱ्यात आहे ना की लवकर लक्ष जात नाही. त्या ठिकाणी जेव्हा गाड्या येतात तेव्हा झटकन लक्षात येत नाही की बाबा इथे समृद्धी महामार्गाचे वळण आहे म्हणून. कारण तो जो बोर्ड आहे तिथे ॲक्च्युली ॲरो दिला आहे पण तरीसुद्धा हा जो बोर्ड आहे ना थोडा अलीकडे असताना तर अजून बरं झालं असतं कारण मग लगेच लक्षात आलं असतं. आणि इतक्या कोपऱ्यात आहे ना आणि हे बघा रॉंग साईड येणाऱ्या गाड्या इतक्या कोपऱ्यात आहे की समृद्धी महामार्गाचे वळण लवकर लक्षात येत नाही आणि इथे गाड्या बघा अशा फिरत राहतात कंटिन्यूस. कन्फ्युजन होतं इथे नक्की समृद्धी महामार्गाचे कुठे जावं कुठे नाही. कारण 20-22 किलोमीटरच्या अंतरात फक्त 2च ठिकाणी बोर्ड लागलेले आहे आणि हे गाडी देखील फिरत आहे. यांना देखील ॲक्च्युली समजत नाही कुठे जायचे ते. तिथे थांबले परत वळण घेतला परत थांबलेत. मी सांगतो का इथे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. इथे देखील यांना देखील प्रॉब्लेम आहे यांना देखील प्रॉब्लेम आहे सर्वांनाच प्रॉब्लेम आहे. ते जे 22 किलोमीटर का 26 किलोमीटरचा टप्पा गेला फक्त 2 ठिकाणी बोर्ड आहे समृद्धी महामार्गाचे. बाकी माझीवाड्यापासून इथपर्यंत कुठेही बोर्ड नाही. तर फक्त प्रश्न एकच आहे की माझीवाड्यापासून इथपर्यंत समृद्धी महामार्ग सुरू होऊन आज जूनपासून साधारणतः 6 महिने झालेत. मग 6 महिन्यात पूर्ण 6 महिन्यात कुठेही असे बोर्ड का लावले नाही माझीवाड्यातून की बाबा तुमचा समृद्धी महामार्गाचा वळण 20 किलोमीटर पुढे 15 किलोमीटर पुढे असे बोर्ड लावण्यात का आलेले नाही हा एक छोटासा प्रश्न आहे. आणि आपल्याला जर या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे की बाबा या ठिकाणी असे बोर्ड का लावण्यात आले. समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे माहिती. आता या समृद्धी महामार्ग ॲक्च्युली महाराष्ट्र राज्य परिवहन जे महामंडळ यांची बस शिवाई बस ही देखील बस जाते. म्हणजे हा रस्ता सर्वांना माहिती झालेला आहे. मग बोर्ड लावायला काय प्रॉब्लेम सर्वांना म्हणजे बहुतांश लोक इथे येऊन अजून देखील दिशाभूल होते त्यांची. म्हणून मी सांगतो का माझा रोजचा रस्ता आहे आणि आज अचानक मी माझीवाड्याला तुम्ही येताना पाहिलं कुठे रस्ता म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर कृपया आपल्याला जर माहिती असेल की बाबा काय बोर्ड लावण्यात आलेले नाही तर आपण कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. नाहीतर मी तो पुढील जो व्हिडिओ बनवेल त्यात नक्कीच मी सांगेल की समृद्धी महामार्गाचे जे बोर्ड आहे ते माझीवाड्यामध्ये इथपर्यंत का लावण्यात आले नाही. याचा एक मी एक अंदाज बांधलेला आहे. अंदाज लावले तुम्ही पुढील व्हिडिओत नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. अदर हा जो बोर्ड तुम्ही पाहू शकता इथे ॲरो भरपूर इगतपुरी नाशिक शिर्डी छत्रपती संभाजीनगर नागपूरसाठीचे वळण परंतु त्या मुख्य रस्ता पण थोडा आतमध्ये लवकर लक्षात येत नाही आणि ती जी उतरण आहे ना आणि तुम्हाला प्रत्येक बोर्ड मी दाखवलेलं आहे. असं एक छोटासा व्हिडिओ खास आपल्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि कमेंट्समध्ये नक्की नमूद करा की माझीवाड्यातून इथपर्यंत असे का बोर्ड लावण्यात आलेले नाही आहेत ते. बाकी मी पुढील व्हिडिओत नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल.